आता आपण खेकडे साफ करून घेऊया. काय त्यांचे पाय असतात ते छोटे. हे मोठं काय एवढं? हा हे काय आहे? सगळे काय मोठा काय मी ऐकायला पण बस ना जरा. थांब भात खाय. बारीक जे खेकड्याचे पाय असतात ते आपण मिक्सरला वाटून घेऊया आणि मग त्याच्यातून आपण त्याचा ग्रेव्ही काढूया. छान पद्धतीने वाटून झालंय. हे आपण आता खेकडे पूर्ण तोडून घेतले. त्याच्यामध्ये पूर्ण अशा मधल्या खेकड्या असतात सगळ्या. त्यांच्यावरचे कवच असतात. मस्त खेकडा बनवला.
wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truths as they flow आपण down. टाकूया Their songs entwined with the trees that stand, knotted in time by nature's hand. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ Each टाकूया. echoing step मग कांदा टोमॅटो on the forest floor opens a world through आणि बाहेर an मस्त पाऊस पडतोय ना. ancient door. आणि आपण काय The बनवतोय silence alive, yet brimming with sound. डावीची In फेवरेट the arms of solitude I am found. आणि आता खेकड्यासाठी लागणार Oh, whispering pines, लाल तिखट, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger खेकडे थोडे तिखट असतील तर of the breeze. हळद, आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया गोडा मसाला जो मी ऑलरेडी बनवून ठेवला आहे. त्याच्यामध्ये टाकूया कांदा, खोबरं, लसूण, आलं हे मिक्स करून बनवून ठेवलेलं आहे. मसाला आपण प्रॉपर त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. कांदा, टोमॅटो, लसूण जे आपण फोडणीला टाकले होते, कढीपत्ता वगैरे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊ खेकडे. आता आपण टाकणार आहोत खेकडे जे आपण स्वच्छ धुवून घेतले. आणि आता आपण खेकड्यांना प्रॉपरली मिक्स करून घेऊया.
उकळीसाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि मग आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करू. Amazing! वाव, मस्त असं टेक्स्चर आलंय खेकड्याने. कलर आलाय रेड रेड. त्याच्यामध्ये आता आपण ना गरम पाणी टाकणार आहे, जेणेकरून वेगळ्या कपामध्ये करून घेऊ ते आपण याच्यामध्ये ऍड करूया. थोडीशी ग्रेव्हीज बनवणार आहे आपण. जे आपण पाणी काढलंय गाळून ते पण टाकणार आहोत थोडंसं. आता आपण याला अर्धा एक तासासाठी चांगलं शिजायला ठेवणार. हे पाणी पूर्ण आटून जाईल, म्हणजे कमी होईल आपलं. Wow!